नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, धर्मादाय आयुक्तालय भरती 2025च्या मित्रांनो बघा जे की आज मित्रांनो आपला झालेला जे की पेपर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। मित्रांनो बघा या ठिकाणी आजच्या पेपरामध्ये बघा मित्रांनो कोणती प्रश्नसंच या ठिकाणी विचारण्यात आली होती ती या ठिकाणी बघा मित्रांनो आपण आज पाहणार आहोत। मित्रांनो बघा, जर तुमचा अद्याप या ठिकाणी जर पेपर झालेला नसेल तर मित्रांनो बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग तुमच्यासाठी अत्यंत IMP असणार आहे। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी मी तुम्हाला कोणते प्रश्नसंच विचारण्यात आले होते आणि कोणत्या मित्रांनो बघा टॉपिकवर या ठिकाणी प्रश्नसंच जास्त प्रमाणात पडत आहेत मित्रांनो ते या ठिकाणी बघा मी तुम्हाला सांगून देईल। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी बघा शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल बघा पहिले तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या। बघा मित्रांनो प्रश्न पहिला जे की ई हा कोणता स्वर आहे। मित्रांनो बघा हा प्रश्न जे की वर्णमालेवर मित्रांनो बघा विचारण्यात आलेला आहे। बघा तुम्ही बघा परीक्षेला जाण्या अगोदर मित्रांनो वर्णमालेवरचे संपूर्ण प्रश्नसंच बघा मित्रांनो करूनच जा। ओके, तर ई हा बघा स्वर मित्र हा बघा हा कोणता स्वर आहे तर जे की बघा क्रमांक अ मित्रांनो बघा रस्व या प्रकारचा मित्रांनो ई हा या ठिकाणी स्वर आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा दुसरा प्रश्न तर हा खालीलपैकी कोणत्या लिपीत बघा मित्रांनो ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे। तर बघा मित्रांनो कोणत्या लिपीमध्ये बघा जे की ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे तर ते म्हणजे बघा जे की आपली बघा क्रमांक 2 बघा जे की देवनागरी लिपी म्हणजे मित्रांनो बघा जे की हा स्वतंत्र वर्ण कोणता आहे तर तो बघा जे की ळ हा बघा आपला स्वतंत्र वर्ण आहे मित्रांनो। आणि हा देखील प्रश्न बघा जे की वर्णमालेवरचा मित्रांनो आजच्या बघा सत्रामध्ये या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। ओके, पुढचा प्रश्न बघा पद्धत शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा। तर बघा मित्रांनो पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण बघा जे की क्रमांक 3 जे की पद्धतशीर मित्रांनो बघा या प्रकारचं होतं। पुढे चौथा प्रश्न बघा या ठिकाणी हा खारीक बघा या शब्दाचा अनेकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा होता। तर बघा मित्रांनो खारीक या शब्दाचा अनेकवचनी शब्द जे की बघा क्रमांक ड जे की खारका या प्रकारचा होतो। तर मित्रांनो बघा हा प्रश्न संच मित्रांनो बघा जे की एकवचन व अनेकवचन मित्रांनो बघा जे की वचनावर मित्रांनो पडलेला होता। म्हणून मित्रांनो परीक्षेला जाण्या अगोदर मित्रांनो बघा जे की एक बार वचनामधले मित्रांनो बघा जे की एकवचनी आणि अनेकवचनी आणि मित्रांनो बघा काही शब्द असे असतात की एकवचन व अनेक वचनामध्ये मित्रांनो बघा सेम टू सेम असतात। बघा जसे की मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सोने सोने हे मित्रांनो बघा एक वचन आणि अनेक वचनामध्ये सेम टू सेम। ओके, यासोबत उंदीर बघा उंदीर आणि उंदीर मित्रांनो बघा हे बी या ठिकाणी बघा मित्रांनो शब्द जे की एक वचन आणि अनेक वचनामध्ये एकरूप असतात समान असतात। ओके, यांच्यामध्ये कसलाही प्रकारचा या ठिकाणी बदल होत नाही। पुढचा प्रश्न कोकिळा घरटे बांधत होती काळ ओळखा। बघा मित्रांनो काळ आपल्याला या ठिकाणी ओळखायचा प्रश्न पडलेला आहे म्हणजे तुम्ही काळावरचे मित्रांनो बघा संपूर्ण काळ या ठिकाणी बघा करून जा। ओके, तर बघा मित्रांनो कोकिळा घरटे बांधत होते तर मित्रांनो बघा जे की हा काळ कोणता आहे तर जे की क्रमांक अ बघा अपूर्ण भूतकाळ आहे। ओके, त होती होता होत्या या प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर बघा जे की अपूर्ण भूतकाळ असतं। आणि जर त आहे आला त आहे या प्रकारचा जर समजा वाक्याच्या शेवटी प्रत्यय आला तर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळ होतो। ओके, तर या ठिकाणी काय बघा त होती आले म्हणजे बघा जे की क्रमांक अपूर्ण भूतकाळ बघा या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न चौथा प्रश्न बघा सहावा प्रश्न आहे या ठिकाणी बघा समानार्थी मित्रांनो बघा आणि विरुद्धार्थीवर विचारण्यात आलेला आहे। तर बघा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखा म्हणलाय। मित्रांनो परीक्षेला बघा जाण्या अगोदर बघा तुम्ही समानार्थी आणि बघा विरुद्धार्थी शब्दसंच मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी अवश्य करून जा। ओके, तर समानार्थी नसलेला शब्द बघा जे की जल पाणी उदक आणि नीर या चारीपैकी बघा समानार्थी नसलेला शब्द कोणता तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब जे की पाणी पाणी मित्रांनो जर समजा या ठिकाणी दुसरी विलांटी असली असती तर बघा हे चारही शब्द मित्रांनो समानार्थी झालेले असते। परंतु मित्रांनो या ठिकाणी बघा पाणी या शब्दाला पहिली विलांटी आहे म्हणजे बघा जे की समानार्थी नसलेला शब्द बघा जे की क्रमांक ब मित्रांनो पाणी हा आहे। तर मित्रांनो या पाण्याचा समानार्थी शब्द मित्रांनो बघा जे की हात बाहू वगैरे वगैरे मित्रांनो बघा या ठिकाणी होऊ शकतात। ओके, लिहून घ्या या ठिकाणी बघा समानार्थी आणि विरुद्धार्थी मित्रांनो शब्द तुम्ही या ठिकाणी परीक्षेला जाण्या अगोदर अवश्य पाहून जा। ओके, पुढचा खालीलपैकी कोणता
अनुरक्त शब्दाचा समानार्थी शब्द नाही. ओके, अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अनासक्त हा शब्द मित्रांनो अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. ओके, याला सोडलं इच्छायुक्त, प्रेमबद्ध आणि मित्रांनो खालचा जो काही हा शब्द आहे मित्रांनो अनुराधा, हे संपूर्ण प्रश्नसंच बघा मित्रांनो अनुरक्त या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ओके, बघा जीर्णोद्धार म्हणजे काय, एका वाक्यात प्रश्नाचं योग्य आन्सर किंवा मित्रांनो बघा अलंकारिक शब्दाचा मित्रांनो हा या ठिकाणी प्रकार आहे. तर जीर्णोद्धार म्हणजे काय, तर मित्रांनो बघा की जीर्णोद्धार म्हणजे क्रमांक जुन्याची दुरुस्ती होई. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा निर्वासित बघा या शब्दाबद्दल खालीलपैकी कोणता शब्दसमूह आहे. तर बघा मित्रांनो एका शब्दासाठी अनेक शब्द किंवा अनेक शब्दासाठी एक शब्दसमूह सुचवा या प्रकारचा प्रश्न आहे. तर मित्रांनो बघा या प्रकारची संपूर्ण प्रश्न तुम्ही परीक्षेला जाण्याअगोदर करून जा. तर बघा निर्वासित या शब्दाबद्दल खालीलपैकी कोणता शब्दसमूह आहे, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक घरदार, देशात पारखा झालेला. बरं या ठिकाणी तारखा नाही तर पारखा आहे, पारखा झालेला. ओके, लक्षात असू द्या. पुढचा 8वा प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी हे संपूर्ण प्रश्नसंच बघा आपल्याला आपल्या स्टुडंट्सने मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो बघा याच्यासोबत मॅथ आणि रिझनिंगचं मित्रांनो थोडंसं या ठिकाणी अवघड प्रश्नसंच होते, त्यामुळे बघा मित्रांनो त्यांनी या ठिकाणी बघा आपल्याला देऊ शकले नाहीत. परंतु मी या ठिकाणी बघा कोणत्या टॉपिकवर प्रश्नसंच विचारण्यात आले होते ते बघा सर्व मित्रांनो बघा मॅथ आणि रिझनिंगचे देखील टॉपिक तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण शेवटी सांगून टाकतो. ओके, शेवट बघा पान उतारा करणे या वाक्यप्रचाराचा सुयोग्य अर्थ कोणता. वाक्यप्रचारावर मित्रांनो प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे, म्हणजे वाक्यप्रचार तुम्ही या ठिकाणी आवश्यक करून जा. तर बघा पान उतारा करणे म्हणजे काय, तर जे की बघा क्रमांक 2 अपमान करणे होय. पुढचा 11वा प्रश्न पापडा मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला शब्द आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे की शब्दसिद्धीवर प्रश्न पडलेला आहे. तर बघा जे की पापड हा शब्द बघा मित्रांनो जे की मराठी भाषेत कोणत्या भाषेतून या ठिकाणी आलेला आहे, तर जे की क्रमांक कानडी भाषेतून आलेला आहे. पुढचा वाजपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो. जीवनसत्वावर मित्रांनो बघा प्रश्नसंच या ठिकाणी देखील बघा विचारण्यात बघा आलेला आहे. तर वाजपणा मित्रांनो कशाच्या बघा कमतरतेमुळे येऊ शकतो, तर जे की क्रमांक ब बघा ई जीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो वाजपणा हा या ठिकाणी आजार किंवा विकार आपल्याला उद्भवू शकतो. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी रोगाविषयी मित्रांनो बघा प्रश्नसंच विचारला आहे, म्हणून काय करा बघा मित्रांनो तुम्ही रोगाविषयी कोणता रोग कशामार्फत पसरतो आणि कोणत्या रोगाच्या मित्रांनो बघा हा रोग झाल्यावर कोणता मित्रांनो जे की मेडिसिन या ठिकाणी घेतलं जातं औषधी वगैरे तुम्ही ते देखील या ठिकाणी लिहून घेऊन पाठांतर करून परीक्षेला जा. ओके, तर कोणत्या रोगाचा बघा प्रसार हवेमार्फत होतो, तर बघा जे की क्रमांक क्षयरोगाचा मित्रांनो बघा जे की प्रसार या ठिकाणी हवेमार्फत होतो. ओके, पुढचा कोपरगाव हे ठिकाण बघा कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे. बघा मित्रांनो नदी प्रणालीवर बघा हा प्रश्नसंच या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा कोपरगाव हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे, तर जे की बघा क्रमांक ड गोदावरी नदीकाठी. ओके मित्रांनो बघा नदी प्रणाली म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय आहे, कोणती नदी कोणत्या ठिकाणाहून बघा उगम पावते, त्या नदीचं बघा संगम कोणत्या ठिकाणी होतं, त्या नदीचे बघा मित्रांनो उपनद्या कोणत्या आहेत, यासोबत बघा मित्रांनो या ठिकाणी त्या नद्या बघा कोणकोणत्या शहराला छेदून जातात. ओके, हे देखील बघा तुम्हाला सर्वांना मित्रांनो लक्षामध्ये ठेवून या ठिकाणी पेपराला जायचं आहे. पुढचा प्रश्न आणखी मित्रांनो बघा यासोबत त्या नदीवर मित्रांनो बघा कोणते धरणे आहेत आणि मित्रांनो बघा त्या धरणाच्या बघा जलाशयाचे नाव देखील बघा तुम्ही या ठिकाणी माहिती करून जा. ओके, त्यावर देखील प्रश्न या ठिकाणी बघा नदी प्रणालीवर विचारला जाऊ शकतो. पुढचा सुधागड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा अभयारण्यावर मित्रांनो प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. तर सुधागड हे अभयारण्य बघा जे की पुणे व रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो बघा परीक्षेला येण्या अगोदर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या अभयारण्याची मित्रांनो स्थापना कोणत्या वर्षी झाली हे देखील करा. यासोबत बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधले 6ही राष्ट्रीय उद्यान आणि मित्रांनो बघा 6ही राष्ट्रीय उद्यानाची बघा स्थापना वर्ष देखील मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी जाण्या अगोदर पाठांतर करून जा. ओके, यावरही तुम्हाला एखाद्या प्रश्नासंच बघा मित्रांनो आजच्या प्रकारेच तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतो. पुढे बघा या ठिकाणी बघा महाराष्ट्राचे 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण काय आहे किंवा किती आहे. बघा 2011ची मित्रांनो जनगणना बघा या ठिकाणी सेन्सस बघा मित्रांनो सेन्ससवर प्रश्नसंच पडलेला आहे. तर बघा जे की स्त्री पुरुष प्रमाण काय आहे, तर जे की बघा 925 आहे. मित्रांनो हे 925 कसं प्रमाण आहे,
तर दर बघा 1000 पुरुषामागे मित्रांनो जवळपास 925 स्त्रिया आहेत. म्हणजे मित्रांनो बघा जवळपास या 1000 पुरुषाला 925 स्त्रियांसोबत मित्रांनो जे की लग्न करायचं या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी एक प्रकार आपण काहीतरी म्हणू शकतो ते मिळत आहे. ओके, याला जर सोडलं तर जवळपास 75 मित्रांनो बघा जे की या ठिकाणी पुरुष या ठिकाणी बिना लग्नाचे मित्रांनो प्रत्येक वर्षी या ठिकाणी राहणार आहेत बघा राहत आहेत, जे की 2011च्या जनगणनेनुसार या ठिकाणी सांगण्यात येत आहे. ओके, असू द्या लक्षात. यासोबत बघा जनगणना बघा मित्रांनो पहिली जनगणना कधी झाली 1872ला झाली. ओके, यासोबत आपल्या स्त्री पुरुष प्रमाण बघून घ्या एक बार तुम्ही या ठिकाणी किती काय आहे भारताचं वगैरे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे? तर बघा मित्रांनो एअरफोर्स बघा अकॅडमी जे की क्रमांक क बघा जे की हैदराबाद या ठिकाणी आहे. ओके, या प्रकारचे बघा GK JS मित्रांनो संपूर्ण प्रश्न संच तुम्ही या ठिकाणी जेवढे होतील तेवढे बघा या ठिकाणी टॅप टू टॅप मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी पाठांतर मात्र करत चला. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी बघा आजच्या सत्रामध्ये ज्या ज्या टॉपिकवर प्रश्नसंच विचारलेले आहेत ते सर्व प्रश्नसंच या ठिकाणी बघा मी तुम्हाला सांगत आहे. ओके, म्हणून मित्रांनो बघा शक्यतो तुम्ही अदर कोणताही बघा या ठिकाणी टॉपिक वगैरे न करता मित्रांनो हे बघा मी आज जेवढे काय तुम्हाला या ठिकाणी टॉपिक सांगत आहे मित्रांनो हे संपूर्ण बघा टॉपिक्स तुम्ही या ठिकाणी करूनच जा. म्हणजे बघा 100% तुमचं या ठिकाणी फायनल मित्रांनो बघा जे की मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो नाव येणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. हां, 18वा प्रश्न, जम्मू काश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित केले आहे? तर बघा मित्रांनो केंद्रशासित प्रदेशावर या ठिकाणी बघा प्रश्नसंच 1 या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो जे की कोणत्या तारखेपासून कार्यान्वित करण्यात आले? तर बघा जे की क्रमांक 31 ऑक्टोबर 2019 पासून. ओके, लक्षात असू द्या. 19वा प्रश्न, 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर जी की क्रमांक बघा जे की वर्ष देशपांडे यांच्यावर मित्रांनो देण्यात आला होता यांना. ओके मित्रांनो बघा यासोबत तुम्ही चालू घडामोडीचे बघा देखील या ठिकाणी प्रश्नसंच करून जा. हा एक प्रश्न तर त्यांनी बघा मला समोरच्या विद्यार्थ्याने दिलेला होता, परंतु बाकीचे चालू घडामोडीवरचे प्रश्नसंच मला या ठिकाणी माहीत नव्हते. त्यामुळे बघा मित्रांनो मी या ठिकाणी फक्त एक प्रश्न या ठिकाणी घेतलेलो आहे. ओके, यासोबत बघा शेवटचा प्रश्न, तर 7 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? बघा मित्रांनो या ठिकाणी आजच 7 नोव्हेंबर रोजी प्रश्न हा पेपर आपला झालेला आहे आणि मित्रांनो बघा आजच्याच दिवसावर या ठिकाणी बघा आपल्याला प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. तर 7 नोव्हेंबर हा दिवस बघा जे की मित्रांनो विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो, जे की राष्ट्रीय विद्यार्थी दिवस. ओके, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा या ठिकाणी यासोबतच तुम्ही ज्या दिवशी या ठिकाणी पेपर देताय बघा त्या दिवशी मित्रांनो बघा तो कोणता दिवस म्हणून या ठिकाणी बघा साजरा केला जातो हे एक बार तुम्ही या ठिकाणी तपासून घ्या. आणि याच्या व्यतिरिक्त बघा मित्रांनो वर्षातले मित्रांनो बघा 12 महिन्यामध्ये एकूण किती दिनविशेष आहेत मित्रांनो बघा ते सर्व तुम्ही या ठिकाणी एकदाशी बघून पाहून जा. ओके, यासोबत बघा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी मॅथचे प्रश्न कोणते पडले होते ते सांगणार होतो. तर बघा जवळपास अंक मित्रांनो बघा अंक मालिकावर मित्रांनो बघा एक प्रश्न या ठिकाणी पडलेला होता. ओके, यासोबत बघा जवळपास बैठक व्यवस्था होता, बैठक व्यवस्थेवरील एखादा प्रश्न होता. यासोबत बघा आकृती होती एक आकृतीवर मित्रांनो बघा प्रश्नसंच या ठिकाणी विचारण्यात आला होता. याच्या व्यतिरिक्त बघा सांगायचं म्हणलं तर पाण्याची टाकी यावरील एखादा प्रश्न आलेला होता. या प्रकारे मला बघा मित्रांनो प्रश्नांची मित्रांनो बघा या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त मध्ये बघा मित्रांनो थोडेसे अवघड लेवलचे बघा आजचे मित्रांनो बघा जे की गणितचे प्रश्नसंच होते. यासोबत बघा मित्रांनो इंग्रजीचे वगैरे मला तेवढं काही माहीत नाही, कशावर मी या ठिकाणी गेस वगैरे करू शकत नाही. या ठिकाणी बघा मित्रांनो मला जेवढं काही या ठिकाणी आजच्या पेपरबद्दलची मित्रांनो अपडेट होती माहिती होती ती या ठिकाणी बघा मी तुम्हाला पुरविलेलो आहे. जर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील बघा आपला आजचा हा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी शेअर करा. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.